नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की अनेक दिवसांपासून जी सतत निदर्शनं करून कोतवाल राज्यातील सर्व कोतवाल वर्ग जी असेल त्यांनी अनेक आपल्या मागण्यांसाठी निवेदनं करत होती. त्यांच्या सफल पूर्ततेसाठी आज एक जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे की 8 ऑक्टोबर 2024 रोजी एक त्यांची जी काय मागणी होती की सण अग्रिममध्ये वाढ करण्यात यावी, ही सतत त्यांनी असं मागणी करत असल्यामुळे त्यांची एक शासनाच्या विचाराधीन मागणी होती की सण उत्सवांच्या ह्याच्यामध्ये त्यांना जे काही अग्रिम दिला जातो, सध्या 2000 रुपये एवढा हा अग्रिम दिला जातो, तर त्याच्यामध्ये वाढ करण्यात यावी अशी एक त्यांची मागणी होती. त्या अनुषंगाने एक जी आर आलेला आहे की त्या जी आरमध्ये दिलेलं आहे की त्यांची जे काही 2000 रुपयांची मागणी असेल तर त्या 2000 रुपयाची मागणी वाढून आता सध्या महाराष्ट्र राज्यातील जे काही सर्व कोतवाल असतील त्यांच्यासाठी एक अत्यंत मोठी खुशखबर आहे की त्यांच्यासाठी 2000 ऐवजी सध्या त्यांना सण उत्सवांच्या वेळी 10,000 रुपये अग्रिम म्हणून सण उत्सवांसाठी मिळणार आहे. त्याच्यामध्ये एक प्रमुख सण दिलेले आहेत. त्याच्यामध्ये पाहिलं तर आपण दिवाळी आहे, रमजान ईद आहे, त्यानंतर क्रिसमस आहे, नंतर पारशी नववर्ष म्हणून गणलं जातं ते पण आहे, त्याच्यानंतर संवत्सरी म्हणून आहे, नंतर रोष होशना म्हणून एक आहे, त्याच्यानंतर मग वैशाखी पौर्णिमा आहे, त्यानंतर भगवान बुद्ध जयंती, वैशाखी पौर्णिमेलाच भगवान बुद्ध जयंती असते त्या दिवशी एक त्यांची त्याच्यामध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर स्वातंत्र्य दिन आहे 15 ऑगस्ट, त्यानंतर प्रजासत्ताक दिन आहे 26 जानेवारी आणि आणखी एक सणामध्ये तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, असे एक जे काही सण आहेत त्या सणांसाठी त्यांना अग्रिम म्हणून दिलं जातं. पहिलं 2000च्या ऐवजी आता 10,000 एवढं अग्रिम मिळणार आहे. आणि हे अग्रिम देत असताना त्यांची सणाला अग्रिम दिल्यानंतर त्यांच्यामधून जे काही कोतवालांना मानधन दिलं जात असेल, मानधनातून त्या अग्रिमचे 10,000चे 10 टप्पे म्हणजे अग्रिमचे 10 हप्ते करून त्यांच्या मानधनातून ते वळती करून घेतलं जाणार आहे. अशा पद्धतीचं एक अपडेट होतं. आणि हे अपडेट जर समजा एका सणाला दिवाळीला जर एकाने अग्रिम घेतलं 10,000 रुपये, त्यांचे 10 महिन्यामध्ये 10 हप्ते त्यांनी फेड केली किंवा त्यांच्या मानधनातून ते कपात करण्यात आले, त्याच्यानंतर दुसरा अग्रिम त्यांना अगोदरचे हप्ते पूर्ण भरल्यानंतर किंवा पूर्ण कटल्यानंतरच दुसरं अग्रिम त्यांना मान्य होऊ शकतं किंवा मंजूर होऊ शकतं, असं एक त्या जी आरमध्ये स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीचं एक राज्यातील सर्व कोतवालांच्या संबंधीचं एक अपडेट आलेलं होतं. त्यांच्या सण उत्सवाच्या अग्रिममध्ये 10,000 रुपयांची वाढ झालेली आहे. एकूण 10,000 रुपये त्यांना आता सण उत्सवांसाठी मिळणार आहेत, असं एक अपडेट होतं. ते आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचावेत म्हणून तुम्ही आपल्या या चॅनलला लाईक करा, आपल्या व्हिडिओला मित्रपरिवारांमध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्यापर्यंत न चुकता माहिती पोहोचली जाईल. तर भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.